मी भाजपचे राष्ट्रीय नेता असताना धस माझ्यावर थेट आरोप करतात। फडणवीस आणि बावनकुळेंनी सुरेश धसांना समज द्यावी। सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। धनंजय मुंडेंचं पद जाईपर्यंत पंकजा मुंडे एक शब्द बोलल्या नाहीत। पंकजा मुंडेंच्या टीकेला सुरेश धसांचं उत्तर, तर राष्ट्रीय नेतृत्वाकडे पंकजा मुंडेंची लेखी तक्रार करणार सुरेश धसांची माहिती। भाजपमध्ये आमदार एकमेकांविरोधात भिडत आहेत, तर आणखी 4 वर्ष भाजपात काय होईल ते सांगता येत नाही। रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल। सहारोपी करण्याच्या विधानावरून आता सुरेश धस यांचा अजय मुंडेंवर पलटवार। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न सुरू। धस यांचं वक्तव्य, तर खोक्या भोसलेच्या प्रकरणात सुरेश धस यांना सहारोपी करण्याची अजय मुंडेंची मागणी। फरार कृष्ण आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा, तर गंगखेड रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात आंधळेला बघितल्याचा दावा। सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, पोलिसांकडून आता या संदर्भात तपास सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणी केस न्यायालयामध्ये सुनावणी सुरू, तर सरकारी वकिलांनी पुढील तारखेची मागणी केल्यानंतर पुढील सुनावणी आता 26 मार्चला होणार। दरम्यान जबाबाच्या कॉपी आरोपींच्या वकिलांनी मागितल्या। सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेला अटक, तर यूपीतील प्रयागराजमधून खोक्या भोसलेला अटक। तर गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 दिवसांनी बीड पोलीस आणि यूपी पोलिसांची संयुक्त कारवाई। खोक्याला अटक झाली ही अत्यंत चांगली बाब। दरम्यान खोक्यानं केलेल्या गुन्ह्यांनुसार त्याच्यावर कारवाई करा। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकेवर सुरेश धसांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींच्या प्रश्नांवर आता विरोधकांचा सभात्याग। बनवाबनवी करून लाडक्या बहिणींना विसरले, सरकार योग्य उत्तर न देता पळ काढत असल्याचा विरोधकांचा आरोप। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा या अधिवेशनात करणार की नाही, रोहित पवारांचा सरकारला सवाल। तर लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री निर्णय घेतील, मंत्री तटकरे यांचं उत्तर। निवडणुकीनंतर किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, वरुण सरदेसाई यांचा सभागृहात सवाल। तर कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळलं नाही, 25 लाखांच्या आकड्याची अफवा, आदिती तटकरे यांचं उत्तर। प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाबाबत कोल्हापूर कोर्ट आज निकाल देणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी केलेल्या इतर हस्तक्षेप याचिका कोर्टानं फेटाळल्या। हिंदू तरुणांच्या संकल्पनेला माझा नेहमी खाटीकांना मल्हार सर्टिफिकेशन, नितेश राणेंची प्रतिक्रिया। तर मल्हार सर्टिफिकेशन नसल्यास मांस खरेदी करू नका, राणेंचं आवाहन। दीपक केदारांचा नितेश राणेंवर व्हिडिओ ट्विट करत गंभीर आरोप। राणेंचे कार्यकर्ते मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ दीपक केदार यांच्याकडून ट्विट। तर कणकवलीमध्ये जय श्रीराम बोल म्हणून राणेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा। अशरफ शेख आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। दीपक केदार यांच्याकडून नितेश राणेंवर व्हिडिओ ट्विट करत मारहाणीचा आरोप। नितेश राणेंच्या मल्हार झटका मटण संकल्पनेला आता धनगर परिषदेचा पाठिंबा। तर अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचं नितेश राणेंना या संदर्भात पत्र। मार्तंड देवस्थानकडून मंत्री नितेश राणेंना पत्र। मल्हार सर्टिफिकेट या नावाला देवस्थानचा विरोध, उपक्रमाचं संस्थांकडून कौतुक, मात्र दुसरं नाव देण्याची विनंती। टार्गेट लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव। तर पीडित तरुणीकडून असीम सरोदेंची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची मागणी। तर पीडितेनं अर्ज भरण्यास उशीर केल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। शालेय पोषण आहारात अंडी आणि केळी पुन्हा देण्यात येणार। दरम्यान भाजप आमदार तमिळसेल्वन यांनी विधानसभेत केली मागणी। काही दिवसांपूर्वी शालेय पोषण आहारातनं अंडी वगळण्याचा झाला होता निर्णय। छत्रपती शिवाजी महाराजांची द्विलिपीमध्ये केलेली राजमुद्रेचं राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण। तर मोडी आणि देवनागरी या लिपीमध्ये राजमुद्रेचं अनावरण। तेजस लोखंडे यांनी ही राजमुद्रा तयार केली आहे। अबू आझमी चौकशीसाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात। तर औरंगजेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींना अटकेपासून सध्या संरक्षण। पीओपी मूर्तींसंदर्भात विधानसभेत आमदार चंद्रकांत नवघरे यांनी उपस्थित केली लक्षवेधी। तर पीओपी मूर्तींमध्ये प्रदूषण होत नाही असा दावा काही लोकांचा आहे। कोर्टाच्या आदेशाला आम्ही बंधनकारक, पण लोकभावना सुद्धा महत्वाची, लक्षवेधीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं उत्तर। नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार। तर लहान मुलांच्या आयसीयू वॉर्डमध्ये आढळलं झुरळ, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। लहान मुलं आणि अर्भकांच्या आरोग्य सुरक्षेवर यामुळे प्रश्नचिन्ह। तर रुग्णालयाचे डीन डॉक्टर सुधीर देशमुख यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार। वसई विरारमधील चाळ माफियांच्या जाहिरातीचा आता लोकल ट्रेनमध्ये हैदोस। लोकलच्या डब्यात सर्वत्र जाहिरातीचे फलक चिकटवून घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक सुरू। रेल्वे प्रशासनानं कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। चिपळूणच्या तिवरे गावातील व्याघ्रांबरी देवीच्या जत्रेला सुरुवात। मोठ्या संख्येनं भाविक इथे उपस्थित। तर या उत्सवाला 300 वर्षांची परंपरा, वृक्षांना विशेष महत्त्व देणारी ही परंपरा। मालवण चिवला बीचवर पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या 4 तरुणांनी मच्छीमारांचे मासे चोरले। माहिती मिळताच चोरट्या
पर्यटकांना स्थानिकांनी दिला मालवणी प्रसाद. मारहाणीनंतर तरुणांनी पाशांचे हे पैसे दिले. नागपुरात वातावरण बदलाचे परिणाम. दिवसाला कडक उन्हाचे चटके तर रात्री मात्र पहाटेच्या वेळी थंडी. तर वातावरणाच्या या बदलामुळे आरोग्यावर परिणाम. सर्दी खोकल्यासारखे आजार वाढले. वाशिममध्ये सोयाबीनला दर नाही. शेतकरी उदासीन. त्यामुळे आता उन्हाळी पेरणी घटली. 9 मार्चपर्यंत जिल्ह्यामध्ये केवळ 80 हेक्टर क्षेत्रावरच सोयाबीनची पेरणी. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये किनारपट्टीवर 2500 ऑलिव्ह रिडले या कासवांचं संवर्धन. यासाठी रायगड जिल्ह्यातील रत्नागिरी सिंधुदुर्गला 1005 घरटी तर यातूनच 99,632 अंडी संरक्षित. राज्यातील प्राथमिक शाळांच्या परीक्षेसाठी आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याचा मुहूर्त. एप्रिल महिन्यातील उष्णता लक्षात घेता वेळापत्रकात बदल करण्याची पालक आणि शिक्षक संघटनेची मागणी. मुंबईच्या मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं मच्छी मार्केट आणि कोळी भवन उभारणार. दरम्यान मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंचे निर्देश. दुबई आणि सिडनीच्या धर्तीवर मासळी बाजार उभारण्याचे आढावा बैठकीत निर्देश. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीमध्ये सांगलीत हिंदू एकता संघटनेकडून आंदोलन. संघटनेचा आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 14,72,00,000च्या जुन्या नोटा धुळखात पडून. नोटाबंदीनंतर 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा सगळ्या पडूनच असल्याची माहिती. चंद्रपूरमधील पिंक पॅराडाईज बार मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत सील. तर पिंक पॅराडाईज बारमध्ये वाद झाल्याच्या कारणावरून 2 पोलिसांवर झाला होता चाकू हल्ला. हल्ल्यात एका पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू. अहिल्यानगरमध्ये दूध डेअरीमध्ये बिबट्या शिरला. लॅबमधील उपकरणांची तोडफोड. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद. वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये पोलीस वसाहत आणि पोलीस स्टेशनचं भूमिपूजन. तर शहरातील पोलीस लाईन आता नव्यानं उभारण्यात येणार. जळगावात आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये पालकांनी खोटा पत्ता दिल्यानं 20 प्रवेश रद्द. शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात 20 पालक दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचं उघड. अहिल्यानगरच्या शेगावमध्ये उद्यापासून रंगणार भव्य पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद आणि निवड स्पर्धा. खंडोबा मैदान या ठिकाणी 16 मार्चपर्यंत स्पर्धांचं आयोजन. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातनं पुरुष आणि महिलांच्या 48 संघातनं 720 खेळाडू सहभागी होणार. नाशिक जिल्ह्यातील 202 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार. तर 19 तारखेला प्रारूप आणि 26 तारखेला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार. रत्नागिरीच्या काझर घाटातील श्री महालक्ष्मी देवीचा शिमगा उत्साहात साजरा. दरम्यान ग्रामदैवतेची पालखी खांद्यावर नाचवून शिमगा उत्सव जोरदार साजरा.